काम करतो. आम्हाला सुरुवातीला खूप अडचणी आल्या. हे लोक ओळख देत नव्हते किंवा काही कागदपत्र वगैरे मागितले तर देत नव्हते. आमची नियुक्तीच अशासाठी झालेली आहे की आम्ही जन्मापासून मरेपर्यंत सेवा करतो असं माझ्या मैत्रिणीने सांगितलं. मग हे श्री गरोदर राहिल्यापासून ते बाळ अगदी 5, 10, 16 वर्षाचं होईपर्यंत त्यांचं लसीकरण असते. 16 महिने का वर्ष? 16 वर्षाचं होईपर्यंत लसीकरण असतं. ते पण आम्ही करून घेतो. त्या महिलांची नोंद करून घेतो. त्यांचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी वयात लग्न झालं किंवा जास्त वयात लग्न झालं तरी पण प्रॉब्लेमच असतात. योग्य वेळेत जर लग्न झालं आणि योग्य वेळेत मुलं झाली तर त्या महिलांना काहीच प्रॉब्लेम येत नाहीत. पण काही महिला अशा खूप काम करणारे वगैरे असतात. त्यांचा शरीरातला हिमोग्लोबिन कमी होतो आणि मग अडचणीचं प्रसूती गुंतागुंतीची होते. हे सगळ्यावर आम्हाला नजर ठेवायला लागते. आणि हे जे स्थानिक लोक आहेत ते मला सांगायचं आहे खरं माझं. स्थानिक लोक आहेत ते आम्हाला चांगलं सहकार्य करतात. पण हे कोणी बाजारपेठ आहे आणि इथं पोट भरण्यासाठी बाहेरची लोक येतात आणि ते लोक आम्हाला व्यवस्थित सहकार्य करत नाही. म्हणजे उदाहरणार्थ हे मिरचीवाले वगैरे आहेत ना, तर मिरचीवाले वगैरे आहेत हे राजस्थानी त्यांची दुकानं वगैरे आहेत. पण त्यांच्यासोबत अनेक आलेले आहेत आणि छोटे छोटे रूपातून ते राहतात आणि राहत पण नाही. म्हणजे ते आपल्या बाळांची पण केअर व्यवस्थित करत नाहीत किंवा गरोदर मातांची वगैरे व्यवस्थित करत नाही. आणि आम्ही सांगायला गेलो ना त्यांना तपासायला वारंवार. आता आठवड्याच्या आतमध्ये म्हणजे 2 महिने ते 3 महिन्यामध्ये गरोदर मातांची नोंदणी करायची असते. तर आम्ही बोलायला गेलो त्यांना म्हणायचं असतं आम्ही 3 महिने कोणाला सांगत नाही, नंतर आम्ही म्हणतो. नंतर त्यांची डिलेव्हरी होते. आम्ही तपासायला त्यांना वारंवार बोलवतो तरी पण ते तपासायला पण येतात. 1 महिन्यात येतात, दुसऱ्या त्यांना दम द्यायचा इथून पुढे आता पोलिसांना बोलवून हां डिलेव्हरी आम्हाला इथंच करायची.